भारतीय आहारात तृण आणि भरड धान्य ही सुपर फूड म्हणून ओळखली जातात. यातल्या ज्वारी, बाजरी आणि नाचणीपासून भाकरी बनवली जाते हे सर्वश्रुत आहेच. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा इथल्या एका महिला उद्योजिकेनं या गृहीतकाला छेद देत भरडधान्यांना आधुनिकतेची नवी ओळख देत आरोग्यदायी आणि आकर्षक पदार्थांची निर्मिती सुरू केली आहे. सरोजिनी फडतरे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत समृद्धी ॲग्रोच्या माध्यमातून भरडधान्यांपासून पोहे, चिवडा, इडली डोसा मिक्सची विविध रेडी टू कुक पदार्थ तयार करत आहेत. या उत्पादनांना देशासह परदेशातही मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. ऑनलाईन विक्रीसाठी गुड टू इट या नावाने त्यांनी आपला ब्रँड विकसित केला आहे. राज्य शासनाच्या उत्कृष्ट स्टार्टअप पुरस्काराने त्यांना गौरवण्यातही आलं आहे. पाहूया नाविन्य, जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर साता समुद्रापार पोहोचलेल्या यशस्वी प्रवासाची यशोगाथा. अहिल्यानगरच्या देवळाली प्रवरा इथल्या सरोजिनी फडतरे यांनी गृहविज्ञान शाखेची पदवी घेतली होती. नवनवे पदार्थ बनवण्याची त्यांची हातोटी त्यांना पुढे उद्योग उभारणीत कामी आली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेत त्यांनी आपल्या शिक्षणाला उद्योगाची जोड दिली. बाजरी आणि ज्वारी या पारंपरिक भरड धान्यांपासून विविध रुचकर पदार्थ बनवत त्यांनी उद्योगाचा श्री गणेशा केला. ज्वारी बाजरीचा चिवडा, ज्वारी आणि नाचणी रवा तसंच ज्वारी बाजरी नाचणी पीठ अशी विविध उत्पादनं तयार करत त्यांनी स्वतःचा ब्रँड विकसित करत लोकप्रिय केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कारानं नुकतंच सन्मानितही करण्यात आलं. मी PMFME या स्कीमद्वारे मिलेट प्रोसेसिंग युनिट देवळाली प्रवरामध्ये चालू केले आणि हे प्रोसेसिंग युनिट चालू करताना मी ज्या देवळाली प्रवरामध्ये ज्या स्थानिक ज्या महिला आहेत त्यांना इथे आपण रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आम्ही इथे मिलेटपासून वेगवेगळे प्रोडक्ट तयार करतो, जसे की ज्वारीचे पोहे, रवा इडली मिक्सेस हे सगळे प्रोडक्ट तयार करतो. हे सगळे प्रोडक्ट आपण वेगवेगळ्या 7 देशांमध्ये आपले प्रोडक्ट हे जातात. उत्पादनांची नाविन्यता आणि उच्च गुणवत्ता यामुळे त्यांच्या उत्पादनांना परदेशातही मोठी मागणी आहे. देवळाली प्रवरा इथल्या त्यांच्या समृद्धी ॲग्रो मॉलमधून त्यांची उत्पादनं घेता येतात, तर ऑनलाईन विक्रीसाठी स्वतंत्र संकेतस्थळही त्यांनी बनवलं आहे. आमचा गुड टू इट हा ब्रँड तयार झाला आहे आणि जे आपण ज्वारीचे पोहे, रवा हे आहे ते मधुमेह किंवा लठ्ठपणा यासाठी खूप उपयोगी आहेत आणि हाच आम्ही कस्टमरबरोबर आम्ही हे करताना मार्केटिंग करताना याचा आम्हाला खूप असा उपयोग होतो. कंपनीची वार्षिक उलाढाल कोटींच्या घरात असून 45 शेतकऱ्यांसह सुरू झालेला हा व्यवसाय आता 700हून अधिक शेतकऱ्यांपर्यंत विस्तारला आहे. ग्राहकांचाही त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. विक्रीचा दर आहे शेतकऱ्यांचा, त्याच्यामध्ये 1 रुपया जास्तीचा देऊन आम्ही शेतकऱ्यांचा माल खरेदी करतो. शिवाय जे कोणतं धान्य असेल त्या धान्यावर मिनिमम प्रोसेस करून त्याला जास्तीत जास्त त्याचं जे जीवनसत्व आहेत जास्त कसे त्याच्यात टिकवले जातील ह्या पद्धतीने आम्ही विचार केला आणि त्याच अनुषंगानं आम्ही ज्वारी बाजरी नाचणीची पिठं ही जास्त टिकवण क्षमता असणारी पिठं आम्ही तयार करून आज आपले 7 देशात पोचवत आहोत. ज्वारी आणि बाजरी या कडधान्यापासून जे पदार्थ तयार केलेत तर त्याच्यापासून जे इडली सांबर तयार केलं जातं, त्यांचं आलं इडली तयार केली जाते, पोहे चिवडा, तर तो पण मी वापरून पाहिला तर त्याच्यापासून मला पित्ताचा त्रास फार कमी झालेला आहे. आता तर होतच नाही, कारण आता मला जे डोकं माझं दुखायचं ते पण आता बंद झालेलं आहे. आम्हाला हा रोजगार मिळाला, आमचं घरदार याच्यावर चालू आहे. इथं आम्ही ज्वारीचे पोहे, बाजरीचे पोहे, नाचणीचा रवा तयार करतो आणि अजून वेगवेगळे पदार्थ बनवतो. इथे पारंपरिक भरड धान्याला नवी ओळख देणारी उत्पादनं निर्माण करत सरोजिनी फडतरे यांनी जागतिक स्तरावर घेतलेली झेप खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर भारताचं प्रभावी उदाहरण ठरत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक, अहिल्यानगर.